नमस्कार। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला या गावात काल जो काही प्रकार घडला तो खरंच मनाला स्तब्ध करणारा होता। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोणत्या जागेवर उभारायचा या वादातून काही समाजकंटकांनी संजीवनीताई या महिलेवर हल्ला केला। खरं तर खूप वाईट वाटतं की 2026 मध्येही इतक्या नीच प्रवृत्तीचे लोक आपल्या समाजात आहेत की जे एका महिलेच्या अंगावर हात टाकताना त्यांना व्यवस्थेची कुठलीही भीती वाटत नाही। माझी पोलीस प्रशासनाला आणि सरकारला विनंती आहे की अशा गुन्हेगारांना कठोरातली कठोर कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे आणि जी काही कडक शिक्षा त्यांना देता येईल ती शिक्षा प्रशासनानं त्यांना दिली पाहिजे, जेणेकरून भविष्यात कुठलाही व्यक्ती अशा प्रकारचं कृत्य करताना हजार वेळेस विचार करेल। आता खरं तर मी स्वतःही याच लोणार तालुक्यातला आहे, त्यामुळं अनेक लोकांशी मी फोनवर या संपूर्ण प्रकरणावर चर्चा केली की नेमकं हे संपूर्ण प्रकरण कसं घडलं। तर असं लक्षात आलं की मागच्या अनेक दिवसांपासून किंवा महिन्यापासून त्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोणत्या जागेवर उभारायचा हा वाद सुरू आहे। त्यामुळे सगळ्यात पहिले एक गोष्ट संपूर्ण महाराष्ट्रानं लक्षात घेणं गरजेची आहे की हा वाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून नाही तर तो पुतळा कुठं उभारायचा त्या जागेचा वाद आहे। त्यामुळे उगाचच काहीतरी सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कोणीही प्रयत्न करू नये आणि थोड्याफार लाईक्ससाठी उगाच काहीही पोस्ट सोशल मीडियावर टाकू नये ही सगळ्यात पहिली विनंती आहे। तर हा संपूर्ण मुद्दा असा आहे की त्या जागेवर जो पुतळा उभारला गेला ती जागा गावातील जे काही सामाजिक कार्यक्रम, गोरगरीब लोकांचे लग्न वगैरे असतात ते कार्यक्रम तिथं व्हायचे आणि त्यामुळं गावातील काही लोकांनी या पुतळ्याला त्या जागेवरून हलवून जी ग्रामपंचायतची दुसरी जागा आहे त्या जागेत उभारावं अशी विनंती केली आणि यामुळं हा वाद सुरू होता। कारण त्या जागेवर पुतळा उभारल्यानं दोन नुकसान होणार होते। एक म्हणजे जो काही सामाजिक कार्यक्रम गोरगरिबांचे होतात ज्यांच्याकडे जास्त पैसे नसतात ते कार्यक्रम करण्यास अडचण आली असती आणि दुसरी गोष्ट त्यामुळं तिथं जी काही घाण झाली असती ती महाराजांच्या पुतळ्यासमोर होणं हे महाराजांचा अपमान केल्यासारखं असतं। त्यामुळं हा वाद सुरू होता आणि नेमकं आता हे संपूर्ण प्रकरण हिंसक वातावरणात कसं बदललं हा एक मोठा प्रश्नार्थक चिन्ह आहे। त्यामुळे ज्या समाजकंटकांनी त्या महिलेवर अन्याय केला किंवा तिच्या अंगावर हात टाकला त्यांचं कोणीही समर्थन करू शकत नाही, ते गुन्हेगारच आहेत। त्यामुळे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आपण या मुद्द्याकडे पाहिलं पाहिजे आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रत्येक माणसानं प्रयत्न केला पाहिजे। माझी सर्व लोकांना विनंती आहे की कोणीही या गुन्हेगारांचं समर्थन करू नये, कारण आपण जर या गुन्हेगारांचं समर्थन कराल तर आपण स्वतः एक माणूस आहोत का हे स्वतःकडे बघण्याची गरज आहे। कारण कायदा सुव्यवस्थेनं चालणारा हा देश आहे, हे राज्य आहे, इथं कुणालाही कोणत्याच महिलेवर कुठल्याही मुद्द्यावरून हात टाकण्याचा अधिकार नाही। जर असं पाप तुम्ही कराल तर तुम्हाला शिक्षा भोगावीच लागेल, तुम्हाला ज्याला जावंच लागेल, कारण ते तुमचे कर्म आहेत आणि त्याचं फळ तुम्हाला भोगावंच लागेल। दुसऱ्या बाजूनं कोणीही या प्रकरणाचा गैरफायदा घेऊन उगाचच जातीय मुद्दे उचलून सोशल मीडियावर काहीही पोस्ट करू नये, कारण काही 8-10 समाजकंटकांमुळं जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा इतका मोठा मुद्दा जर जातीय बाजूंकडे नेत असाल तर ते महाराजांच्या बाबतीतही तो अपमान आहे। कारण 18 पगड जातींना घेऊन चालणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्यांच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्यांचंही कोणीही समर्थन करणार नाही। पण हे संपूर्ण प्रकरण आपण समजून घेतलं पाहिजे। त्या ज्या काही संजीवनीताई आहेत त्यांच्या अंगावर टाकलेला हात हा 100% चुकीचा आहे। त्यामुळं मी वारंवार सांगतोय की यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी। ते गुन्हेगार आहेत, त्यांची कुठलीही जात नाही, कारण गुन्हा जो करतो त्याला शिक्षा झालीच पाहिजे। दुसऱ्या बाजूनं माझी महाराष्ट्रातील प्रत्येक समाजातील लोकांना हात जोडून विनंती आहे की जेव्हा आपल्या गावामध्ये तालुक्यामध्ये कुठलाही वाद होतो, जर तो वाद तुमच्यात आपापसात मिटत नसेल तर या देशामध्ये न्यायव्यवस्था आहे, पोलीस आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जा आणि संवैधानिक पद्धतीनं ते वाद निपटवा। कारण तुमच्या 8-10 लोकांच्या चुकामुळे किंवा तुमच्या एका गावाच्या प्रश्नामुळे संपूर्ण महाराष्ट्रात अशांतता पसरते। त्यामुळे कधीच कुणीही कुठल्या महिलेच्या अंगावर हात टाकू नये आणि तुमच्यात भांडणं करण्यापूर्वी आपण इथल्या व्यवस्थेचा उपयोग करून कुठल्याही भांडणाला किंवा कुठल्याही गोष्टीला योग्य तो तोडगा काढला पाहिजे। त्यामुळं तमाम लोकांना विनंती आहे की कुठलंही कृत्य करत असताना ही गोष्ट कायम स्वतःच्या लक्षात ठेवा की आपल्या चुकीमुळं अनेक अशा लोकांना त्रास होतो ज्यांची यामध्ये कुठल्याही प्रकारची काहीही भूमिका नाही। त्यामुळं हा महाराष्ट्र गुण्यागोविंदानं राहणं खूप महत्त्वाचं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा या मातीसाठी, या महाराष्ट्रासाठी आणि प्रत्येक मराठी माणसासाठी होता, त्याचं सगळ्यांनी भान ठेवलं पाहिजे आणि कुठल्याही महिलेवर आपण कधीही अत्याचार करू नये। कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठी गोष्ट तीच होती की त्यांनी नेहमी प्रत्येक महिलेचा सन्मान केला, प्रत्येक स्त्रीला आई समान बघितलं आणि तीच गोष्ट आपणही करणं आज खूप
गरजेचं आहे। त्यामुळं कुणीही समाजाच्या जातीच्या नावावर अशा प्रकारचे कृत्य करू नये आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये। सोशल मीडियावरही थोड्याफार लाईकसाठी कोणीही या मुद्द्याला जातीय वळणावर नेण्याची गरज नाही। पोलीस आहेत, इथली व्यवस्था आहे, ती योग्य ती कारवाई करतील आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा होईलच। तरीही या संपूर्ण मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं? जे काही घडलं, ज्या समाजकंटकांनी महिलेवर हात उचलला त्याबद्दल तुमचं मत काय आहे? जो जागेचा प्रश्न होता, सामाजिक कार्यक्रमांचा प्रश्न होता, त्याबद्दलही तुमचं मत काय आहे? आणि हा वाद, हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जागा हा वाद आहे, तो तिथेच ठेवा, त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर नेऊ नका, एवढीच आपणा सर्वांना विनंती आहे। आणि या संपूर्ण प्रकरणावर जे काही तुमचं मत असेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। खूप खूप धन्यवाद।